भावाला भुसावळला सोडताना टिप्परवाल्या काकांनी एवढी धूळ उडवली की कमीत कमी 1 महिना पावडर लावायचं काम नाही. आज आपल्या शेतात आलो होतं रोटर मशीन, कारण की आज आपल्याला रोटा मारायचा होता. मशीन आल्या पहिले तर त्याचे नट बोल्ट कसून घेतले, कारण की चालू कामात अडथळा यायला नको. हे दगड रोटरच्या मदत येऊ नाही म्हणून मी उचलून घेत होतो, आणि असं काही काम करताना स्वतःचं नुकसान करून घेणार नाही असं कधी होईल का? लेकिन हम भी शेतकरी पुत्र है, ऐसे छोटे गाव से डरा नहीं करते. विष्णूबाईनं रोटा मारणं सुरू केला आणि बघता बघता एका शेतातला मारून पण घेतला आणि दुसऱ्या शेतातला मारायला सुरुवात केली. तोपर्यंत पप्पा आणि मीनं पुंजावर कापड टाकून घेतलं आणि व्यवस्थित झाकून पण घेतलं आणि मी निघालो 200च्या स्पीडनं घराकडं, कारण की आज आम्हाला जायचं होतं भावाला सोडायला भुसावळपर्यंत. आता एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर महत्वाचं काम म्हणजे गाडीत पेट्रोल टाकणे. पेट्रोल टाकून घेतलं आणि निघालो. असे नजारे बघण्यासाठी लोक किती लांब लांब फिरायला जातात, आणि हा नजारा आमच्या गावाजवळ आहे. आम्हाला भुसावळला लवकर पोहोचणं होतं म्हणून आम्ही घाटातून शॉर्टकट जायचं ठरवलं. पण शॉर्टकटच्या नादात एवढी पावडर लावायला भेटल असं कधी वाटलं नव्हतं. पावडर लावत लावत कसं तरी चांगल्या रोडवर पोहोचलो, तेव्हा कुठं जीवात जीव आला, आणि जीवात जीव आल्यावर आमचा जीव दिसला म्हणजे चहा दिसला. मस्त एक चहा घेतला आणि परत निघालो. थोड्या अंतराचा प्रवास केल्यावर एकदा टायरातली हवा चेक करून घेतली, कारण की भूक नसो पण शिदोरी असो. त्यावरनं परत आठवलं, भूक नसली तरी चालल पण पोटात शिदोरी पाहिजेच. एवढा खर्च भावला काही सहन होत नव्हता, त्यामुळे त्याने डोक्याला हात लावला होता. पण आम्ही बिनलाजी असल्यामुळं एक रोटी आणखी शिल्लक खाऊन घेतली आणि जेवण करून परत निघालो. त्यानंतर आलो आम्ही भुसावळ स्टेशनवर आणि भावाला केला टाटा आणि आम्ही निघालो घराकडं.